हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. प्रेक्षक, आजच्या माय लाईफ माय व्हॉइस या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधीच मी तुम्हाला अंतःकरणापासून धन्यवाद देतोय, तुमचे आभार मानतोय. आज 19 एप्रिल 2019 हनुमान जयंतीचा दिवस. मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल आपण 1 जानेवारी 2019 रोजी खऱ्या अर्थाने सुरू केलं होतं. आज हे चॅनल लाखो लोकांनी बघितलंय. म्हणजे मी कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी यूट्यूब चॅनलवर मी जेव्हा व्ह्यूअर्स बघितले ते व्ह्यूअर्सची संख्या होती 8,40,331 आणि सबस्क्रायबर होते 14,250. म्हणजे अवघ्या 3-4 महिन्याचा कालावधी. या कालावधीमध्ये हे चॅनल कुठच्या कुठे तुम्ही नेऊन पोहोचवलं. तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात, तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय आणि त्यामुळे आम्हालाही आता प्रोत्साहन मिळायला लागले. आम्हीही नवनवीन कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येतोय. तुम्ही ज्या पद्धतीने प्रतिसाद देताय तो प्रतिसाद पाहता जे आम्ही काही आराखडे ठरवले होते, या चॅनलच्या बाबतीमध्ये काही आम्ही भूमिका जाहीर केल्या होत्या, त्या सगळ्या प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. आणि म्हणूनच कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमचे पुन्हा एकदा आभार मानतोय आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. प्रेक्षको, माय लाईफ माय व्हॉइस या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी घेऊन आलोय आजचा एक नवीन विषय, अर्थात तुमच्या आमच्या सर्वांच्या आरोग्याशी निगडीत असलेला, अर्थात व्यायामाचा. आज हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर वाडा शहरामध्ये SP फिटनेस नावाची जिम सुरू झालेली आहे आणि या जिमचं जे उद्घाटन झालं त्या उद्घाटनाची माहिती आणि एकूणच या जिमची माहिती मी आपल्याशी शेअर करणार आहे. मशाल या माझ्या विक्रमी खपाच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 25 वर वेळ नावाचं एक मी प्रकरण लिहिलेलं आहे. हा वेळ नावाचा लेख आतापर्यंत लाखो लोकांनी वाचला आहे. अगदी उत्स्फूर्तपणे या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. ज्यांना वाटतं माझ्याकडे वेळ नाही त्यांनी हा लेख आवर्जून वाचावा असं मी नियमित सांगत असतो. म्हणजे खरं तर तुम्ही तो जर लेख वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे प्रचंड वेळ असतो आणि जो वेळ मौल्यवान आहे तो वेळ वापरावा कसा, अगदी सेकंदाचाही वापर कसा करावा या संदर्भात मी एक सविस्तर माहिती दिलेली, माझे काही अनुभव शेअर केलेले आहेत आणि म्हणून तो लेख सर्वांनाच आवडतो. आज मी तुमच्यासाठी या लेखातील काही भाग सांगणार आहे. प्रेक्षको, वेळ सर्वांना सारखाच मिळतो. तुमच्या हातात काय, माझ्या हातात काय, सर्वांच्या हातामध्ये निसर्गाने 24 तास दिलेले आहेत. या 24 तासांचा वापर आपण कसा करावा हे आपल्या हातामध्ये असतं. म्हणजे प्रत्येक माणूस रोज 24 तासांचा वापर कसा करतो यावर त्याचं आयुष्य अवलंबून असतं. म्हणजे रोज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत आपण हा वेळ ज्या पद्धतीने वापरतो त्या पद्धतीनेच आपण जीवन जगतो आणि म्हणून वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही या वेळेचं जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला एक सुखी जीवन जगता येतं, एक सुखी आयुष्य जगता येतं, एक समाधानाने राहता येतं आणि कुठेही न अडकता, कुठेही व्यर्थ चर्चा न करता, अगदी फालतू गोष्टींच्या मागे न लागता एका चांगल्या गोष्टींसाठी आपला वेळ सत्कारणी लागतो. आणि म्हणून वेळेचं महत्त्व हे माझ्या दृष्टीने खूप मोठं आहे. मी अगदी सेकंदाचाही वापर करतो. मी वेळ काढून वाटेल तेवढ्या गोष्टी करतो. म्हणजे मला अनेक माझे मित्र प्रश्न विचारतात की तुम्हाला एवढा वेळ मिळतो कसं. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही पुस्तकं लिहिताय, एका वेळेस मोठ्या प्रमाणावर वृत्तपत्रांमध्ये लिखाण करताय, एक न्यूज चॅनल चालवताय, विविध स्वरूपाचे उद्योग व्यवसाय करताय आणि तरीही तुम्ही सर्व ॲक्टिव्हिटीजशी संबंधित आहात. म्हणजे तुम्ही फेसबुकवर दिसताय, तुम्ही व्हॉट्सअपवर दिसताय, तुम्ही यूट्यूबवर आहात आणि आम्हाला जेवढा वेळ मिळतो तेवढा तुमच्याकडे हातात असताना आम्हाला ज्या गोष्टी जमत नाही त्या तुम्हाला नेमक्या जमतात कशा. प्रेक्षक, या प्रश्नांची उत्तर त्यांना मी अनेकदा दिली. खरं तर मी माझं मशाल पुस्तक त्यांना वाचायला दिलं आहे आणि माझं नियोजन, माझं एकंदरीत आयुष्य कसं आहे हे त्यांना मी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते त्यांना सांगून झालं. माझी पद्धत आहे म्हणजे वेळेचं नियोजन. म्हणजे अगदी माझ्याकडे आत्ता जरी मी काम करत असलो तरी माझं नियोजन हे 20 वर्षाच्या पुढचं असतं आणि मी जगताना असा जगतो की माझा मृत्यू हा उद्या येणार आहे.
त्याच्यामुळे मी उद्या मरणार आहे, माझा मृत्यू उद्या आहे असं ठरवून जगायला सुरुवात करतो आणि आजच्या आज असलेली हातातली कामं सगळीच्या सगळी पार पाडण्याचा प्रयत्न करतो. मी माझा वेळ वाया घालवत नाही. म्हणजे मी कुठेतरी गप्पा मारत असताना, कुठेतरी पार्टी करत असताना, कुठेतरी कोणाच्या कार्यक्रमामध्ये उगीच तासन तास बसलेला असताना मला कुणीही बघितलेलं नसेल. म्हणजे फार तर जिथे जाणं आवश्यक आहे तिथे जातो. जसं आयुष्य जगायचं असतं, जसं तुम्ही जगता तसं जगतो. म्हणजे मी पिक्चर बघतो, मी नाटक बघतो, मी अगदी सगळं जे जीवनाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही करताय त्याही मी सगळ्या करतोय. मात्र प्रत्येक गोष्टीला वेळ मी ठरवून देतोय. म्हणजे कोणत्या वेळेमध्ये काय करायचं याचा एक आराखडा जर आपण बांधला तर वेळ सगळा सत्कारणी लावता येतो. मित्रांनो, वेळ नावाचा जो प्रकार आहे हा म्हणजे खूप विचित्र प्रकार आहे की एकदा गेलेली वेळ ही पुन्हा आपल्या आयुष्यात कधीही येत नाही. म्हणजे आत्ताचा जो सेकंद आहे तो पुढच्या आयुष्यात आपल्याला पुन्हा कधीही मिळणार नाही. म्हणून आत्ताचं जीवन हे आपल्या पद्धतीने जगायचं असतं. आणि ते जगताना जर तुमचं आयुष्य निरोगी असेल, आपण जर चांगला आपला स्टॅमिना असेल, आपण चांगले तंदुरुस्त असू तर आपल्याला जीवन जगायला आणखीन मजा येते. मात्र आपल्याला सतत कुरकुरे असतील, हे दुखतं ते दुखतं, हा आजार तो आजार, अगदीच डॉक्टरांनी सांगेपर्यंत, डॉक्टरांनी औषधं गोळ्या लिहून दिलेपर्यंत आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही. आणि शरीराची जर काळजी घ्यायची असेल तर मित्रांनो व्यायामाची खूप गरज आहे. मात्र व्यायामाचा विषय आला की सर्वांच्या तोंडामध्ये एकच गोष्ट असते ती म्हणजे व्यायाम करायला वेळच मिळत नाही. मित्रांनो, वेळ मिळत नाही ही सबब सांगून जर आपण आरोग्याकडे दुर्लक्ष केलं ना तर भविष्यकाळ हा अत्यंत खडतर जातो. म्हणजे तुम्ही आत्ताचं काळ बघितलं असेल, म्हणजे अगदी तरुण वयामध्ये मुलांना अटॅक येणं, अगदी पॅरालिसचे झटके येणं किंवाच अगदी लुलीपांगली मुलं होणं, हे जर आपण सगळं बघतोय की अगदी तरुण वयामध्ये मुलांची जी अवस्था होते ती अत्यंत वाईट आहे. म्हणजे केवळ आरोग्याशी हेळसांड केली म्हणून हे परिणाम आपल्या शरीरावर जाणवायला लागतात. आणि तरीही आपण व्यायामाचं महत्त्व हे कधीही पटवून घेत नाही. म्हणजे खरं तर आपलं शरीरशास्त्र जर आपण समजून घेतलं, म्हणजे आपण शरीर कसं चालतं, म्हणजे शरीरामध्ये जे घटक आहेत किंवा ज्या पद्धतीने शरीर काम करतं, म्हणजे रक्तवाहिन्या कशा काम करतात, आपली फुफ्फुसं कशी काम करतात, आपलं हृदय कसं काम करतं, हे जर समजून घेतलं की शरीरामध्ये आपण जे खातो ते कशा पद्धतीने पचतं, की शरीरावर कोणत्या कोणत्या गोष्टी परिणाम करतात, हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण शरीर जपायला शिकू, आपण आरोग्याची काळजी घ्यायला शिकू. आणि आरोग्याची जर काळजी घ्यायची असेल ना मित्रांनो तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. म्हणजे आता आपण बघतोय पूर्वी असंच होत नव्हतं की लोक खूप सकाळी उठून चालायला जातात किंवा धावताना दिसतात, असं होत नव्हतं. कारण प्रत्येक दिवस हा त्यांचा कामात असायचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणी ना कोणी काम करायचे, अगदी ती श्रमाची कामं असायची, त्यामुळे व्यायामाची गरज नसायची. आता आमची जी दिनचर्या आहे, आमची जी व्यवस्था आहे ती अत्यंत व्यस्त अशी दिनचर्या होऊन गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता AC मध्ये राहणारी माणसं, म्हणजे घरामध्ये AC, गाडीमध्ये AC, ऑफिसमध्ये AC, आणि AC मध्ये राहणारी जी माणसं आहेत यांचा व्यायाम फार कमी होतो. म्हणजे सतत बसून काम करणं असतं किंवा सतत आपण एकाच जागी बसून बऱ्याच गोष्टी करत असतो, त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही, त्याचा शरीरावर प्रचंड वाईट परिणाम होतो. आणि मग अकाली वृद्धापकाळ येणं, म्हणजे म्हातारे होताना आपण जमीन तरुणपणातच मुलं तर म्हातारे होताना दिसतात. म्हणजे पूर्वी सांगायचे की ज्या तरुणाची संध्याकाळ ही मैदानावर जाते तो तरुण सुखी. तर संध्याकाळी तरुणांनी मैदानावर गेलंच पाहिजे, ते खेळ खेळलेच पाहिजेत. म्हणजे आपण लहानपणी बघा सर्व खेळ मातीतले खेळायचो, त्याच्यामुळे मातीशी आपण एकरूप झालेला असायचो. मातीमध्ये जे घटक आहेत, मातीमधले जे गुणधर्म आहेत ते आपल्या शरीरावर परिणाम करायचे. जे खेळ आपण खेळायचो ते सगळे खेळ आपल्या आरोग्याची काळजी घ्यायचे. आत्ताची मुलं ते खेळायला तयार नाहीत, म्हणजे ग्राउंडवर जायला तयार नाहीत. सर्व दिवसभर अगदी ते कॉम्प्युटर्स किंवा मोबाईल, सोशल मीडिया याच्यावरती बसलेली असतात आणि त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेले दिसतात. म्हणजे ते डोळ्यांवर झालेले असतील, ते शरीरावर झालेले असतील, त्या अनेक गोष्टींवर त्याचे परिणाम होतात. आणि मग डायबिटीस असेल किंवा हृदयरोग असेल, अगदीच BP कोणाचा वाढतोय, म्हणजे असे अनेक प्रकारचे आजार त्या मुलांना होतात. आणि हे आजार सगळे तरुणपणातच झाले की त्यांचं म्हातारपण हे अत्यंत वाईट आणि कष्टाचं जातं. आणि म्हणून व्यायाम करणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय आम्ही चालायला सुरुवात करत नाही. चालतानाही फार तर 10-15 मिनिटं, म्हणजे चालायलाही आपण आळस करतो. नको त्या गोष्टींना आपण पाहिजे तेवढा वेळ देतो.
मी तुम्ही तर बघत झालं की दिवसाची जी दिनचर्या म्हणजे मी रोज डायरी लिहितो, रोजनिशी लिहितो की मी आज दिवसभरामध्ये काय केलं, माझा वेळ किती वाया गेला तो मी काउंट करतो आणि मग तो वेळ वाया जाणार नाही यासाठी मी प्रयत्न करतो. आपणही तो प्रयत्न करा. म्हणजे रोज एक डायरी घ्या, मी आज काय काय काम केलं ते रात्री झोपताना लिहून काढा आणि तुमच्या लक्षात येईल की अरे आपण काहीच केलं नाही, म्हणजे आपला वेळ खूप वाया गेलेला आहे. आपण उगीच गप्पा मारला, म्हणजे ज्या गोष्टींशी आपलं काही घेणं देणं नसतं त्या गोष्टींवर आपण चर्चा करतो. म्हणजे मला अनेक मित्रमंडळी सांगते की तुम्ही आमच्या चर्चेमध्ये सहभागी होत नाही. मी तर प्रत्येक वेळेस सांगतोय की निगेटिव्ह विचारसरणीची माणसं जी असतात मी ही आसपासही उभी करत नाही आणि ज्या गोष्टींशी मला फायदा नाही, जे विचार मांडून किंवा जे विचार ऐकून आपला काहीही फायदा होणार नाही असे विचार मांडण्यात की त्याच्यामध्ये वेळ वाया घालवण्यात काही उपयोग आहे. मित्रांनो, मी सातत्याने माझ्या भाषणामधून माझ्या लिखाणामधून एक गोष्ट मी सातत्याने सांगत आलो की जीवन ही एक रंगभूमी आहे. या रंगभूमीवर येणारा प्रत्येक तरुण तरुणी हे कलाकार असते. जेव्हा जेव्हा रंगभूमीवर जातो, स्टेजवर जातो, तेव्हा आपल्याला एक भूमिका सांगितली जाते. एक भूमिका देऊन ती वठवायची असते. म्हणजे ती भूमिका जर चांगली झाली, म्हणजे तुम्ही जर नाटकात काम करायला गेले आणि नाटकामधलं एखादं पात्र असेल तर ते पात्र तुमच्या वाट्याला जेवढे डायलॉग आलात तेवढं तुम्ही बोलताय, तेवढा अभिनय करताय, ते तर लोकांना आवडलं तर लोक टाळ्या वाजवतात. म्हणजे रंगभूमीवर तुम्ही यशस्वी झालात असं सांगितलं जातं. म्हणजे आज मी तुमच्याशी कॅमेऱ्यासमोर बोलतोय, मी तर जे बोलतोय, जे काही वेडवाकडं बोलतोय ते जर तुम्हाला तर पटलं तर तुम्ही मला लाईक कराल, तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल, तुम्ही मला माझं चॅनल सबस्क्राईब कराल. पण समजा मी जे बोलतोय ते तुम्हाला जर आवडलंच नाही तर तुम्ही तात्काळ ते अनलाईक करता, तुम्ही ते शेअर करत नाही, हे चॅनल सबस्क्राईब करत नाही. म्हणजे मला रिझल्ट हा तात्काळ मिळतो. म्हणजे जीवनातील रंगभूमीवर मात्र हा प्रकार नसतो. जीवनातील रंगभूमी म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला काहीही सांगितलं जात नाही. म्हणजे तुम्हाला कोणती भूमिका वठवायची आहे ते माहीत नाही. आता मला माहिती आहे मी कॅमेऱ्यासमोर आहे, मला माहिती मला किती वेळ बोलायचा, माझ्याकडे वेळ ठरली, मला काय बोलायचं ते सांगितलेलं आहे. मात्र जीवन जगताना मला जन्माला घातल्यानंतर मला कुठल्याही माणसाने सांगितलेलं की तुला नेमकं हे करायचं आहे, तू हे करणार आहेस आणि तू एवढ्या टाइम हे करायचं आहे की एवढीच वर्ष तू जगणार आहेस आणि या वर्षांमध्ये तुला हे सगळं करायचं आहे. म्हणजे माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे भूमिका नाही. जीवनातील रंगभूमीवर ह्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत आणि त्याच्यामुळं आपल्याला उद्या काय घडणार हे माहीत नसतं आणि म्हणून आजचं जीवन जगायचं असतं. आपण जसं प्रत्यक्षातील रंगभूमीवर आपण यशस्वी होतो, आपली भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे वठवतो, तसं जीवनातील भूमिका आपल्या जर यशस्वीपणे वठवायची असेल, आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर प्रत्येक क्षण आणि क्षण आपल्याला जगता आलं पाहिजे. आपला प्रत्येक क्षण हा तुम्ही सत्कारणी लावला पाहिजे, तो आपल्यासाठी जगला पाहिजे, तो आपल्यासाठी वापरला पाहिजे. म्हणजे माझं नेहमी एक म्हणणं असतं की म्हणजे सकाळी ते जिमचं उद्घाटन करतानाही मी काही लोकांशी बोललो, काही म्हणजे सकाळी जिमचं जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा तिथे आलेल्या अनेक तरुणी होत्या, अनेक तरुण होते. म्हणजे मला खूप समाधान वाटलं की आता 5वी 6वीच्या मुली किंवा अगदी कॉलेजमध्ये जाणारी लहान लहान मुलं त्या जिममध्ये आली होती आणि ते विविध प्रकारचे व्यायाम तिथे करत होते. तर त्यांनी ॲडमिशन घेतानाच जो परफॉर्मन्स दिला ते बघून खूप समाधान वाटलं की आमच्या वेळेस एवढी व्यायामाची काळजी घेणारी किंवा शरीराची काळजी घेणारी मुलं नव्हती. ते जिममध्ये आलेल्या मुलामुलींशी मी बोलताना सहज त्यांना सांगितलं की तुमचं प्रेम जर तुमच्या आरोग्यावर असेल तरच तुम्ही प्रामाणिकपणे दुसऱ्यांवर प्रेम करू शकता. म्हणजे पहिल्यांदा आपल्या शरीरावर प्रेम करायला शिका, पहिल्यांदा आपण स्वतःवर प्रेम करायला शिका. आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करू, आपल्या शरीरावर प्रेम करू, आपल्या शरीराची जेव्हा काळजी घेऊ, म्हणजे आपण काय खायचं, काय प्यायचं, आपण शरीराची काळजी कशी घ्यायची हे जर आपण ठरवलं नाही, आपल्या शरीराची काळजी जर आपण घेतली नाही, म्हणजे आपण वाटेल ते खाल्लं, म्हणजे अगदी जंक फूड खाल्लं, अगदीच बर्गर, वडापाव, चायनीज ह्या गोष्टी खात राहिलो तर आपल्या शरीराची अवस्था ही अत्यंत वाईट होते. शरीर आपल्याला साथ देत नाही. आणि त्याचबरोबर आपण जर व्यायाम केला नाही, आपण शरीराची चालना जी असते, शरीर जर आपण हालचाल केली नाही तर आपल्या शरीराची अवस्था एकदम बेढप होऊन जाते. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या शरीरावर प्रेम करायला शिका. जर शरीरावर प्रेम केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि जेव्हा आरोग्य चांगलं राहतं तेव्हा सगळ्या कुरबुरी ज्या असतात ना त्या बंद होतात. म्हणजे मला हा आजार आहे, मला तो आजार आहे, मी ह्या व्याधीने त्रस्त आहे, ह्या सगळ्या गोष्टींची जी कारण मीमांसा जी असते ना ती व्यायामामध्ये येऊन थांबते. म्हणजे तुम्ही जर नियमित व्यायाम केला तर ह्या गोष्टी
आपल्या आसपासही फिरकत नाही. आणि म्हणून मी तिथे बोलत असताना तुमचा खूप स्टॅमिना आहे. मी बोलायला एकदा सुरुवात केली की 2-2 तास बोलतोय, अगदी मी थकत नाही. मी लिहायला बसलो की मी 4-4 तास लिहितोय. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये मी थकलोय, दमलोय असं कधीही माझ्या चेहऱ्यावर नसतं. त्याला कारण असं की मी माझ्या शरीराची काळजी अत्यंत प्रामाणिकपणे घेतो. मी प्रथम माझ्या शरीरावर प्रेम करतो आणि मग मी दुसऱ्यांवर प्रेम करायला शिकतो. कारण तुम्ही जर शरीर जर तुमचं तुम्हाला साथ देणार नसेल ना, तर ह्या आयुष्यात आपण कुठलाच बिझनेस, आपण कुठलीच नोकरी ही चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. आपल्याला आपलं शरीर साथ देणार नाही. आणि मग म्हातारपणात तर अशी अवस्था होते की आता जगणं नकोसं झालंय असं वाटायला लागतं. आणि मग डॉक्टर जेव्हा सांगतात हे पथ्य पाळा, ते पथ्य पाळा, हे सगळी पथ्य पाळायची नसतील तुम्हाला आणि कुठल्याही बंधनात जर राहायचं नसेल तर मित्रांनो व्यायाम करणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी एक दिवसभरातला 1 तास म्हणजे आमची दिवसाची जी सुरुवात होते, म्हणजे जेव्हा मी सकाळी 6ला उठतो त्यावेळेस पहिल्यांदा घरातच मी योगा करायला सुरुवात करतो. मी काही व्यायामाच्या मशिनरी घरामध्येच आणल्या होत्या. म्हणजे ते धावणं असेल, घरातल्या घरात ते चालणं असेल, सायकलिंग करणं असेल, ह्या गोष्टी करायचं. म्हणजे 1 तासभर मी माझ्या शरीराला देत होतो. माझ्या शरीरासाठी मी माझं व्यवस्थापन करत होतो की बाबा नेमकं काय करायला पाहिजे. म्हणजे तो 1 तास तुम्ही जर तुमच्या शरीराला दिला तर तुमचा दिवस हा अत्यंत चांगल्या प्रकारे जातो. म्हणजे माझ्या दिवसाची जी सुरुवात होते ती माझ्या शरीराच्या हालचालीने होते. माझं शरीर जर चांगलं राहिलं तर मी दिवसभर तंदुरुस्त राहू शकेन. मी दिवसभर लोकांची कामं चांगल्या प्रकारे करू शकेन. मी स्वतःसाठी चांगल्या प्रकारे जगू शकेन. हे जे वेळेचं मॅनेजमेंट आहे ना, हे करून मी दिवसाची सुरुवात करतो. मित्रांनो, मुद्दाम सांगतोय की देशातील जी पण यशस्वी माणसं तुम्हाला आता दिसत आहेत की जी होऊन गेलीत, या सगळ्यांनी दिवसाचा चांगल्या प्रकारे सदुपयोग केला. म्हणजे आत्ताही जे राजकारणी असतील, जे विविध क्षेत्रातील व्यापारी असतील, शास्त्रज्ञ असतील, संशोधक असतील, जे पण कोणी असतील, हे रोज आपल्या आयुष्यातील 17-18 तास हे मेहनत करतात. म्हणजे रोज 17 ते 18 तास काम करणारी माणसंच एवढा मोठा प्रवास करू शकतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगलेत. 50व्या वर्षात त्यांनी केलेलं काम हे प्रचंड होतं. त्याला कारण असं की ते मिनिट न मिनिट जगलेत. प्रत्येक क्षण त्यांनी जगलाय, प्रत्येक क्षण त्यांनी उपयोगात आणलाय आणि क्षणाक्षणाला त्यांनी वापरून घेतलाय. म्हणजे प्रत्येक सेकंद ते लोक जगलेत आणि म्हणून ते आदरामर झालेत. आज आपण 24 तास आपल्या हातात असताना आपण 24 तासातले किती तास स्वतःसाठी जगतो. म्हणजे जर आपण 1 तास आपल्या शरीराला देऊ शकलो नाही तर आपल्या आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही. मित्रांनो, व्यायामाचा विषय आला का प्रत्येक जण सांगतो मला वेळ नाही. तो वेळ आपण किती वाया घालवतो तो लक्षात घ्या. म्हणजे उगीच मित्रांबरोबर गप्पा मारत बसणं, उगीच कुठेतरी फिरत बसणं, कुठल्या तरी पिक्चर बघणं किंवा टीव्हीवर तासन तास बातम्या बघणं, मोबाईलवर तर आता तासन तास सुरू आहे. म्हणजे मोबाईल जरा बाजूला ठेवला आणि तासभर आपण जर व्यायाम केला, तर सकाळी असेल, संध्याकाळी असेल किंवा दुपारी असेल. म्हणजे आता मी जी SP फिटनेस जिम जी सुरू केली ही दिवसभर सुरू होणार आहे. ती वातानुकूलित आहे. अगदी तिथे सकाळी जी सुरुवात होणार आहे 6 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत ही जिम सुरू राहणार आहे. तिथे अगदी चांगली ट्रेनर आहेत. ही जी SP फिटनेस जिम आहे ही सकाळी 6ला सुरू होणार आहे आणि रात्री 9ला बंद होणार आहे. म्हणजे या जिममध्ये जे ट्रेनर आहेत म्हणजे खूप चांगले ट्रेनर आहेत की पिनाक जोशी असेल, नवविधा जोशी असतील, नम्रता भोड असतील, शिलदी भोड असतील, ही सगळी जी मंडळी आहे ना ही अत्यंत चांगल्या प्रकारे योगा शिकवणार आहे, तुम्हाला झुंबा शिकवणार आहे, तुम्हाला जिमचे सगळे प्रयोग शिकवणार आहे. जिममध्ये काय काय करता येईल. म्हणजे ही जिम मी स्वतः जिम जॉईन केलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी रोज चालायचो किंवा घरातले व्यायाम करायचो किंवा जिमचे काही साहित्य आणून ते मी रोज त्याचा वापर करायचो. आत्ता मात्र या जिममध्ये मी स्वतःही जाणार आहे. आपणही जर या जिममध्ये आलात, म्हणजे आपण या जिममध्ये यावं असं माझं म्हणणं नाही. तुम्ही ज्या शहरामध्ये असाल त्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये असाल त्या गावामध्ये, तर तुम्ही स्वतःच्या शरीरावर प्रेम करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही जिममध्ये अवश्य जा. तुमच्याकडे जर जिम नसेल तर तुम्ही रोज संध्याकाळी खेळाच्या मैदानावर दिसा. हे जर तुम्ही तर मित्रांनो केले नाहीत ना तर भविष्य काळामध्ये आपल्याला विविध आजारांची लागण होईल आणि मग डॉक्टर सांगतील त्यावेळेस आपण हे सगळे व्यायाम करायला सुरुवात करू. की डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्ही मग चालायला सुरुवात करतो. आता आपल्या देशामध्ये मधुमेहांची संख्या ही प्रचंड आहे आणि त्याच्यावर चालण्याशिवाय दुसरा उपचारच नाही आणि म्हणून मोठ्या संख्येने काही लोक चालायला सुरुवात करतात. मी तर तरुणांना मुद्दाम सांगेन की आत्ताच्या रस्त्यावर चालणारी दिसतात
ही वयोवृद्ध माणसं आहेत, काही वय उलटून गेलेली आमच्यासारखी माणसं आहेत की त्यांना उशिरा जाग आलेली आहे की आपण जे आधी करायला पाहिजे होतं ते करू शकलो नाही, म्हणून आत्ता ते करतायत. तुम्ही मात्र आत्ताच सुरुवात करा. रोज 1 तास आपल्या शरीरासाठी द्या. जर तुम्ही रोज 1 तास व्यायाम केला, रोज 1 तास जर जिम केली, तर नक्कीच तुमचं जीवन नुसतं सुखीच नाही तर समाधानीही होईल. तुमचा सगळ्याच बाबतीतला स्टॅमिना वाढेल, म्हणजे बोलण्याचा स्टॅमिना वाढेल, तुमचा लिहिण्याचा स्टॅमिना वाढेल. तुम्ही जे पण काम करायला जाल तिथे तुम्हाला थकवा जाणवणार नाही, कधीही तुम्ही थकलात असं तुम्हाला वाटणार नाही. तुमचं मन जे आहे ते नेहमी प्रफुल्लित राहील, प्रसन्न राहील, मेंदू तुम्हाला साथ देईल आणि सातत्याने तुम्ही काहीतरी करत राहाल. तुमच्या हातून काहीतरी नवीन निर्माण होत राहील. आणि म्हणून SP जिमचं उद्घाटन करताना माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे ठेवाव्यात. म्हणजे स्क्रीनवर जे दिसतंय व्यायामाचे प्रकार मी सहज ते करून बघितले. ते सहज सोपे आहे. म्हणजे मी उद्घाटन केल्यानंतर सहज करायला सुरुवात केली. त्यांचे जे ट्रेनर होते पिनाक जोशी त्यांनी सांगितलं हे अशा पद्धतीने तुम्ही जर ते केलं तर शरीर खूप रिलॅक्स होईल. आणि मला ते खूप आवडलं. म्हणजे खूप आपण जिम सांगितल्यानंतर ते खूप कठीण आहे, मग खूप मोठमोठे डंबेस उचलायचे, खूप काहीतरी वेगळंच उचलायचं आणि व्यायाम करायचा, तर ते शक्य नाही असं त्यांना आपल्याला सगळ्यांना वाटतं. म्हणजे मलाही तेच वाटत होतं, म्हणून आपण जिम जॉईन करत नव्हतो. म्हणजे घरातल्या घरात जेवढे हलके व्यायाम करता येईल तेवढे आपण करत होतो. मात्र म्हणजे जिममध्ये गेल्यानंतर मला करता येतील. म्हणजे माझं आत्ताचं वय हे 48 आहे. म्हणजे 48व्या वर्षी मला फार मोठ्या प्रकारचा जड व्यायाम काही जमणार नाही. आणि म्हणून त्यांना सांगितलं की मला लहान व्यायाम तुम्ही सांगा. तिथे त्यांनी ज्या मशिनरी ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या मशिनरी मी वापरून बघितल्या. म्हणजे तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर हे सगळं मी सहज करतो. म्हणजे वयाच्या 48व्या वर्षी मला ते सहज जमतं. ते लोक चांगल्या प्रकारे शिकवतात. इथे ज्या मुली झुंबा करताना तुम्हाला दिसत आहेत, ज्या नाचताना दिसत आहेत, म्हणजे खूप चांगला प्रकार झुंबा नावाचा प्रकार हा वाडा शहरामध्ये तर पहिले म्हणजे प्रथमच येतोय. तुमच्या जर शहरात असेल तर हा झुंबा म्हणजे कुठल्याही गाण्यावर, म्हणजे पूर्वी आम्ही करायचो की तर खूप कंटाळा आला तर मी कुठलं तरी गाणं लावायचं आणि मग नाचायला सुरुवात करायची. आपल्याला जसं जमेल तसं नाचायचं किंवा शरीराची हालचाल बऱ्यापैकी होते आणि आपण टेन्शन दूर होते. हा एक आम्ही नवीन प्रयोग शोधला होता. म्हणजे आम्ही सगळी मित्रमंडळी अगदी एखादं गाणं लावायचं आणि नाचायला सुरुवात करायची. पूर्ण 1 तास घाम निघेपर्यंत जसं जास्त येईल तसं नाचायचं. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही जर बघितलं हे झुंबा आजमी तर झुंबा हा प्रकार खूप चांगला वाटतोय. म्हणजे एखाद्या गाण्यावर अत्यंत लयबद्ध पद्धतीने म्हणजे शरीराच्या हालचाली विविध प्रकारच्या करून तो झुंबा करणं म्हणजे एक चांगलं नृत्य करणं. म्हणजे तुम्हाला चांगलं नृत्य शिकता येईल आणि ते जीवनाचा आनंद घेता येईल. 1 तासभर आपण जर हा झुंबा प्रकार केला किंवा ही ट्रेनर जी आता योगा शिकवते किंवा योगा करते, हा जो योगा जो नावाचा प्रकार आहे म्हणजे आज देशभर अनेक मंडळी योगा करतायत. योगाशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही असं सांगितलं जात आहे. वस्तुस्थिती आहे ती. दिवसभरातून तुम्ही योगा केलाच पाहिजे. मला जेवढं जमतं तेवढं मी करत होतो. मात्र हे जिममधले जे ट्रेनर आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने योगा शिकवतात, खूप चांगल्या पद्धतीने व्यायामाचे प्रकार शिकवतात. हे जर सगळे हलके फुलके जे व्यायाम आहेत हे जर तुम्ही केलेत तर नक्कीच त्याचा शरीराला फायदा होईल. आणि हे जिमचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे इथे स्त्रियांसाठी जिम आहे. म्हणजे पूर्वी आपण जर बघायचो तर स्त्रिया कधी व्यायामाला जाताना दिसत नव्हत्या, पुरुष मंडळी जिममध्ये जाताना दिसत होती. आजचा जर प्रकार बघितला म्हणजे आज मी उद्घाटन करता बघितलं मोठ्या संख्येने महिला होत्या, म्हणजे मुली होत्या, महिला होत्या आणि त्या चांगल्या प्रकारे व्यायामाचे प्रकार करत होत्या. तिथे बघितलं तर त्यांनाही जिमची आवड आहे. म्हणजे आत्ता महिला ह्या पुढारलेल्या आहेत, पुरुषांच्या बरोबरीने सगळ्याच क्षेत्रामध्ये पदार्पण करतायत. आणि आता जिममध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या महिला अत्यंत चांगल्या प्रकारे व्यायामाचे प्रकार करतायत. महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. म्हणजे घरातून बाहेर निघत नाही की दिवसभर घरामध्ये असतात आणि त्यामुळे शरीर बेढप होतं, शरीरावर अनेक वेगवेगळे परिणाम होतात, आजार होतात. ह्या सगळ्या आजारातून बाहेर निघण्यासाठी जिम हा एक त्याच्यावर चांगला उपाय आहे. आणि म्हणून जिममध्ये आता ह्या महिलांसाठीही सुविधा केलेल्या आहेत. अगदी महिला ट्रेनर या महिलांना शिकवणार आहेत. चांगले ट्रेनर आपण तिथे उपलब्ध करून त्यांनी दिलेले आहेत. आणि ह्या महिला अगदी ज्या व्यायामासाठी ज्या महिला येणार आहेत, ज्या महिला ट्रेनर ह्या त्यांना ट्रेनिंग देणार आहेत. मित्रांनो एकदा यशवंत नगर पर्ली नाक्यावर जे आहे म्हणजे मशालची जी बिल्डिंग आहे, जे मशालचं आपलं स्टुडिओ आहे, त्या मशालच्या स्टुडिओच्या खाली बरोबर हे SP फिटनेस जिम सुरू झालेली आहे. मी त्याचे काही नंबर्स इथे दिलेले आहेत. त्या नंबर्सवर जर आपण कॉन्टॅक्ट जर केला तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तुम्हाला जर तुमच्या शरीराची काळजी घ्यायची असेल तर फक्त SP फिटनेस जिमच नाही तर तुमच्या शहरात असणारी कुठलीही जिम
तुम्ही नक्की जॉईन करा. म्हणजे मी माय लाईफ माय रूल्स, माझं जीवन जगताना मी कसं वागतोय, मी कसं जगतोय हे तुम्हाला सातत्याने सांगत आलोय. आज माझा हा सांगण्याचा हाच प्रयत्न होता की मी गेली अनेक वर्ष ह्या व्यायामाशी संबंधित आहे. म्हणजे मी लहानपणी शिकलो होतो. शिक्षकांनी सांगितलं होतं की तुम्हाला आरोग्य जर टिकवायचं असेल, तुम्हाला जर स्टॅमिना टिकवायचा असेल प्रत्येक गोष्टीतला, म्हणजे खेळातला असेल, बोलण्यातला असेल, लिखाणातला असेल, तर तुम्हाला व्यायामाशिवाय पर्याय नाही. पण मात्र मला ते बाहेर जाता येत नव्हतं. म्हणजे कुठेतरी बाहेर जिम असेल आणि तिथे जाणं, तिथे वेळ देणं ते शक्य नव्हतं. आणि म्हणून मी घरातच जिम तयार केली होती आणि मी घरातच ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. म्हणजे मला कोणी विचारलं तुमचं नेमकं राज काय, की तुम्ही थकत नाही, तुम्ही बोलताना थकत नाही, तुम्ही लिहिताना थकत नाही, तुम्ही चालताना थकत नाही, तुम्ही कोणत्याच गोष्टी तुम्ही शरद पटेल थकलेला आम्हाला दिसला नाही. त्याला कारण एकच आहे की माझ्या दिवसाची सुरुवात ही व्यायामाने होते. म्हणजे मी नेमकं खायचं काय, प्यायचं काय याच्या बाबतीत तसं कॉन्शियस आहे, तसं मी व्यायामाच्या बाबतीमध्ये खूप पर्टिक्युलर आहे. म्हणजे मी माझ्या शरीरावर खरं प्रेम करतोय. मित्रांनो, तुम्हाला इथं तुमच्या शरीरावर जर प्रेम करायचं असेल तर माय लाईफ माय रूल्स, म्हणजे माझ्या नियमांमध्ये, माझ्या जीवन जगताना काही मी नियम बनवले आहेत, माझे काही बंधन मी घालून घेतले. त्याच्यामध्ये एक मोठं बंधन मी घालून घेतलं की रोज कोणता ना कोणता व्यायाम मला करायचाच आहे. म्हणजे आमचं खरं तर जीवन हे खूप धावपळीचं आहे जीवन आहे. आणि ह्या धावपळीच्या जीवनातून जर मला व्यायामासाठी वेळ मिळत असेल तर तुम्हाला तो नक्कीच मिळत असेल. आपल्याकडे सगळ्यांकडे परमेश्वराने 24 तास बरोबर दिले. निसर्गाने प्रत्येकाला, म्हणजे मला वेगळे तास, तुम्हाला वेगळे तास असं काही झालेलं नाही. म्हणजे प्रत्येकाला 24 तास दिलेले आहेत. आणि या 24 तासामधले कुठलाही एक तास, म्हणजे खरं तर दिवसाची सुरुवात किंवा दिवसाचा एंड हा व्यायामाने जर झाला तर आपल्याला सुखी आणि संपन्न जीवन जगता येईल. आज जिमच्या उद्घाटनाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर शरीराची काळजी कशी घ्यावी हे माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर हे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा. आणि जसं 14,000पेक्षा जास्त लोकांनी हे चॅनल सबस्क्राईब केलंय, तसं तुम्ही जर ते सबस्क्राईब केलं तर आम्हाला आनंद होईल आणि आम्ही नवनवीन जे व्हिडिओ तयार करतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या माय लाईफ माय रूल्स या कार्यक्रमामध्ये येथेच थांबतोय. धन्यवाद. वेलकम टू SP फिटनेस. ही SP फिटनेस जिम आहे. याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट आहेत, अपर बॉडी, लोअर बॉडी आणि ॲब्स, कार्डिओ आणि फंक्शनल ट्रेनिंग. आपल्याकडे पॉवर योगा आणि झुंबा पण आहे. या झुंबाच्या मॅडम आहेत आणि या पॉवर योगाच्या मॅडम आहेत. आपल्याकडे भरपूर प्रकारच्या वेट ट्रेनिंग केल्या जातात. जसं लेग्सचं सेशन वेगळं आहे, अप्पर बॉडीचं सेशन वेगळं आहे आणि कार्डिओचं सेशन वेगळं आहे. आपल्याकडे लेटेस्ट मशीन आहे, मॅन्युअल ट्रेडमिल. तर ती मला वाटतं आपल्या पूर्ण शहरामध्ये पहिल्यांदा इथे आणलेली आहे. तर तुम्ही प्लीज इथे येऊन जिम एकदा बघून तुम्हाला आवडेलच. मी झुंबाचे टीचर आहे SP फिटनेसमध्ये. मी झुंबा ट्रेन करते. म्हणजे झुंबाला जे लोक येतात त्याचा फायदा असा असतो झुंबाचा की तुम्ही जेव्हा पण म्हणजे फ्री टाईममध्ये आपण नॉर्मली घरामध्ये एक्सरसाइज वगैरे करतो, तसंच तुम्ही तेव्हा जेव्हा झुंबा करता तर तुमची बॉडी फर्स्ट ऑफ ऑल शेपमध्ये येते आणि सेकंड थिंग ते नॅचरलमध्ये तुमचा वेट लॉस होत असतो.